ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको, अजित पवारांचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल। तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं बेशिस्त वागणुकीवरूनही अजित पवारांनी झापलं, सूत्रांची माहिती। भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्यापही प्रतीक्षेत। राज्य सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूर न्यायालय निर्णय देणार। प्रकरणाची सुनावणी पूर्ण। कोरटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे लक्ष। बाबा सिद्दीकींचा मारेकरी झिशान अख्तरचे हस्तक अटके। जालंधरमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकारानंतर पंजाब पोलिसांकडून दोघांना अटक। दोन्ही आरोपी बिश्नोई गँगचे सक्रिय सदस्य। मुंबऱ्यात 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या। जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी। देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध। नांदेड धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी चिंतेत। वाट सोडण्यासाठी एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर तरुणींना बेदम मारहाण। इंग्रजीमध्ये बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं सांगत तरुणांनी वाद घातला। जुनी डोंबिवली परिसरातील प्रकार। तिघांविरोधात गुन्हा दाखल।